हिंदी स्वराज के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की आज जयंती मनाई जा रही है, क्या संदेश देना? छत्रपति शिवाजी महाराज ने जैसा राज्य चलाया वैसा हमारी सरकार राज्य चलाएगी, यही जनता को संदेश है। कार्यक्रम निमित्त शिवजन्म महोत्सव मध्ये आज कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात राबवण्यात आलेला, काय सांगता? आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिले होते, शिवजयंती बाळासाहेबांच्या विचारांची आहे आणि ती आपण शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहे आणि ती शिवजयंती फार जोरात उत्सवात साजरी केली पाहिजे। त्याप्रमाणे आमच्या प्रत्येक विभागामध्ये, आमच्या विभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये शिवजयंतीचा उत्सव फार अभिनवत असेल तर प्रत्येक वार्डामध्ये शिवजयंती उत्सव फार जोरात साजरा केला आहे। इथे आमची वैष्णवीताई पुजारी, प्रकाश पुजारी, बालकृष्ण बीर या सर्वांनी इथल्या कार्यकर्त्यांनी म्हणून या वार्डामध्ये फार जोरात शिवजयंती साजरी केली आहे। शिवाजी महाराजांची शिवजयंती सालीच पाहिजे, ते आपलं आराध्य दैवत आहे, त्याबद्दल आम्ही त्यांना नमन करतो। आज महाराष्ट्रामध्ये विश्व हिंदू परिषदेने त्याचं खबर काढण्याबाबत काय सांगाल त्याबद्दल? असं त्यांचा पण इतिहास राहिला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांचे ते जरी विरोधक असले तर विरोधकांचं सुद्धा कुठे ना काहीतरी थोडंफार असलं पाहिजे तर आपल्याला लक्षात येईल ना। त्यामुळे आता त्यांनी केलेलं आंदोलन आहे, त्या आंदोलन शेवटी त्यांनी केलेला कहर औरंगजेबाने हा सुद्धा दुर्लक्ष करता येणार। जितेंद्र आव्हाड तो जैसे कि हमारे महाराज जो है छत्रपति शिवाजी महाराज, तो इन्हें जो है उनकी आज जयंती है, इनको एक दिन नहीं तो उन्हें हर दिन उनको मनाना चाहिए, क्योंकि उन्होंने जो कार्य किए हैं देश के लिए, हमारे महिलाओं के लिए, हमारे मंदिरों के लिए, ये ऐसा कोई भी आज तक का राजा नहीं जिन्होंने इतने सारे किए हैं। तो इसीलिए हम ये जल्लोष से उनकी शिव जयंती मना रहे हैं। इतना ही कहना मैसेज जी, क्या संदेश देंगे आज के कार्यक्रम को लेकर? मराठीतच बोलू तर सर्वात प्रथम तरी आज महाराजांची जयंती, ज्यांनी आपल्या भारतासाठी आणि आपल्या महाराष्ट्रासाठी एवढं कार्य केलं, रक्ताचा थेंब ह्या महाराष्ट्राला दिला, तर त्यांना दरवर्षी काय हर दिवशी सुद्धा साजरा केला पाहिजे अशी त्यांनी कार्य केलेलं। म्हणून आज आम्ही एवढ्या जल्लोषात, दरवर्षीच आम्ही शिवजयंती जल्लोषात घेतो, आज सुद्धा आम्ही जल्लोषात ही शिवजयंती घेतली आहे। त्यासाठी आमच्या इथे आमचे गोरगरिबांचे आमदार प्रकाश सुरे साहेब आणि बरेच आमचे कार्यकर्ता इथे उपस्थित होते। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू विजय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमच्या पक्षाचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, आणि आज आपण इथे शिवजयंतीचा जो जोरदार कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठीच आपल्या इकडचे उपस्थित आपले गोरगरिबांचे आमदार प्रकाश सुर्वे साहेब, मनोहर देसाईजी, आमची विभागाची महिला शक्ती, ज्यांना असं आपण प्रभाग क्रमांक 3 वरून त्यांना एक नाव दिलेलं आहे, मीनाताई, आमचे माजी नगरसेवक बालकृष्ण ब्रीद काका, आपले शाखा प्रमुख प्रकाश पुजारी साहेब, शाखा संघटक सुषमा गायकवाड ताई, आणि आज इथे उपस्थित आमचे सगळेच तमाम कार्यकर्ता आणि आमचे प्रभाग क्रमांक 3 चे केतकीपाडा, धारकाडी, वैशालीनगरचे सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र। आज महाराजांची जयंती निमित्त आपण एवढा हा मोठा कार्यक्रम इथे घेतलेला आहे। तर जसं सगळ्या देवान आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारतात 33 कोटी देव आहेत, पण त्या देवांच्याही आधी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो। तर त्याचं कारण म्हणजे असं की आज ज्या माझ्या महिला
किती कामं करत असतात. काहीच विषय झाला तर राम मंदिरचा विषय आणि भरपूर असे जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. त्याहून नंतर सुद्धा आपण बघायला गेलं की जेव्हा महाराज होते तेव्हा त्यांच्या ते महिलांना अगदी खूप मोठा मान सन्मान द्यायचे. मग ते आपल्याच धर्माची महिला असो किंवा इतर महिला असो. म्हणून आज तुम्ही बघत असतील की जेव्हापासून आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब किंवा बरेच आपले जे टीम जी आहे, आज महिलांसाठी आपण कित्येक सारे स्कीम आणि कित्येक सारे काय काय कार्यक्रम इव्हेंट्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा झाला तर लाडकी बहीण योजनेचं. आणि म्हणूनच तुम्ही बघतील आज माझ्या महिला किती प्रमाणात इथे उपस्थित आहेत. कारण त्यांचे विचार असे आहेत, जसेच आपले प्रेरणास्तंभ असतील आपले छत्रपती शिवाजी महाराज